नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत. मित्रांनो, तुम्हालाही असं वाटतं का की आपण पेपर खूप फास्ट लिहावा किंवा इतर कुठलंही काम जे काही लिखाणाचं असेल ते फास्ट करावं, म्हणजे आपल्याकडे एक्स्ट्रा वेळ शिल्लक राहील किंवा आपला पेपर वेळेत संपेल. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे फास्ट लिहित असताना आपला हँडरायटिंग पण मेंटेन ठेवणं. मग त्यासाठी काही टिप्स आहेत का, आणि अशा कोणत्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत ज्या वापरून आपण फास्ट लिहू शकतो आणि आपले मार्क्स वाढवू शकतो? तुम्हाला वाटेल काय मार्क्स वाढवू शकतो? तर अर्थातच. कसं? लेट अस सी. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या ज्या टिप्स आहेत त्या आता आपण पाहणार आहोत, पण त्याआधी मी छोटासा माझा एक एक्सपिरियन्स शेअर करेन. मी पण खूप फास्ट लिहायचे म्हणजे आता पण लिहिते. पण बेसिकली काय व्हायचं की जेव्हा कधी स्कूलमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये पेपर असायचे तेव्हा मी सगळे प्रश्न सॉल्व करायचे. म्हणजे तुम्ही म्हणाल सगळे प्रश्न तर आम्ही पण सॉल्व करतो, पण सगळे म्हणजे जे ऑप्शनमध्ये पण आहेत ते पण प्रश्न मी सगळे सॉल्व करायचे. आणि तरीही माझ्याकडे काही वेळ शिल्लक असायचा पेपर पुन्हा एकदा रीड करण्यासाठी किंवा अजून पण काही राहिलं आहे का ते लिहिण्यासाठी. कोण कोण असं करतं मला खाली कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही असं करत असाल आणि तुम्ही जर इतक्या फास्ट लिहिताय तर कदाचित तुम्हाला हा व्हिडिओ पाहायची गरज नाही आहे. पण हां, जर तुम्हाला असं करायचं असेल तर त्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे तुम्हीही अशाच पद्धतीने पेपर फास्ट लिहू शकाल. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल की असं कसं काय, ऑप्शनचे प्रश्न का लिहायचे आहेत किंवा असा वेळ का शिल्लक राहिला पाहिजे पेपर झाल्यानंतर पण. तर बेसिकली आपल्याला आपण जे काय लिहिलं आहे ते आपण एका पर्टिक्युलर माइंडसेटमध्ये राहून त्या प्रश्नाचं उत्तर लिहित असतो. पण कधी कधी काय होतं की आपला प्रश्न चुकीचा वाचला जातो किंवा कधी कधी प्रश्न काहीतरी वेगळाच विचारलेला असतो किंवा आपण त्याच्याशी रिलेटेड पण काहीतरी वेगळंच लिहितो. सो बेसिकली अशा केसेसमध्ये आपल्याला ते लक्षात येत नाही. पण पेपर पूर्ण लिहून झाल्यानंतर जर आपल्याकडे थोडा वेळ शिल्लक असेल आणि जेव्हा आपण पूर्ण पेपर वाचून पाहतोय तर आपल्याला कुठे स्पेलिंग मिस्टेक्स आहेत का, आपण बरोबर उत्तर लिहिलं आहे का, त्यासोबतच उत्तरामधल्या काही शब्दांच्या खाली अंडरलाईन करायची असते का, त्या महत्त्वाचे असतात आणि एक्झामिनरचं लक्ष आपल्याला त्या ठिकाणी अट्रॅक्ट करायचं असतं. तर या सगळ्या गोष्टी पेपर झाल्यानंतर जो काही 10 ते 15 मिनिटांचा वेळ आपण रिझर्व करून ठेवू त्यासाठी त्याच्यामध्ये करायच्या असतात. पण हा वेळ कसा रिझर्व करून ठेवायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजेच इन शॉर्ट आपण फास्ट कसं लिहायचं ते पाहणार आहोत. आता जर तुमच्याकडे एवढा वेळ शिल्लक राहिला तर म्हणजे तुम्ही प्रश्न पण सोडवताय, ऑप्शनचे क्वेश्चन्स पण सोडवताय, याचा अर्थ तुम्ही पूर्णच पेपर सोडवताय. म्हणजे जरी एखादा प्रश्न चुकला तरी पण तुम्हाला ऑप्शनचे प्रश्न सोडवल्यामुळे दुसऱ्या प्रश्नाचे मार्क्स तर मिळणार आहेतच, म्हणजेच तुम्हाला मार्क्स वाढवायला मदत होते. सो असं करूनच मला कॉलेजेसमध्ये किंवा स्कूल्समध्ये आउट ऑफ मार्क्स मिळायचे. सो ही होती माझी ट्रिक. सो बेसिकली यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे फास्ट लिहिणं, आणि त्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे माइंडसेट. तर बेसिकली माझा माइंडसेट कसा होता की माझ्याकडे जो काही पेपर येईल, जी काही प्रश्नपत्रिका येईल, मला सुरुवातीलाच मी हे लक्ष ठेवायचं की काहीच ऑप्शन्स नाही आहे, मला पूर्णच्या पूर्ण पेपर सोडवायचं आहे. भले तिथे 5 प्रश्न देऊन सांगितलं असेल की कोणते 4 लिहा किंवा 8 प्रश्न देऊन सांगितलं असेल कोणतेही 5 लिहा, पण माझं हे टार्गेट असायचं की मला 8च्या 8 प्रश्न लिहायचेच आहेत, मला 5च्या 5 प्रश्न लिहायचे आहेत. किंवा कधी कधी मी काय करायचे की खूपच मोठा प्रश्न आहे आणि आता माझ्याकडे तेवढा वेळच नाही आहे, तर मी त्या केसेसमध्ये 4 प्रश्न आधी पक्केचे 4 प्रश्न आहेत ते सोडवायचे, पान शिल्लक ठेवायचे किंवा पान रिकामा ठेवायचं आणि पुढचा प्रश्न सोडवायला घ्यायचे. आणि पेपर झाल्यानंतर माझ्याकडे वेळ शिल्लक असायचा, कारण मला ऑलरेडी सांगितले की या रिकाम्या पानावरती मला काहीतरी लिहायचं आहे. इव्हन मला ते उत्तर माहिती नसेल तरी पण त्याची रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती मला लिहायची आहे, कारण बेसिकली ती माझी एक प्रकारची प्रॅक्टिस होती माझं स्पीड वाढवण्यासाठी. ऑब्व्हियसली एक्झाममध्ये आपण थोडं टेन्स्ड कंडिशनमध्ये असतो, थोडंसं आपल्याला असं डोक्यावरती असं ताण असतो की आपल्याला पेपर वेळेत पूर्ण करायचे, सगळे उत्तर बरोबर लिहायचे आहेत. तर त्या कंडिशनमध्ये पण मी जर हा माइंडसेट फॉलो करत असेल तर इथे सगळ्याच वेळी मला माझी कामं फास्ट करायला मदत व्हायची. सो बेसिकली त्या केसेसमध्ये मी पेज रिकामं सोडायचे आणि मग त्या पेजवरती माझं असं असायचं की मला पेपर इतक्या वेळेपर्यंत पूर्ण करायचं आहे की मला ही सगळी रिकामी पानं भरता येतील. ठीक आहे, म्हणजे काही पण लिहून नाही भरायचे, तर ऑब्व्हियसली रेलेव्हंट आन्सर लिहूनच भरायचं आहे, पण अक्षर मेंटेन ठेवायचं आहे आणि बरोबर उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे. सो त्याच्यामुळे काय व्हायचं की आपोआपच माझा मेंदू जो आहे तो फास्ट विचार करायचा आणि मला लवकरात लवकर उत्तर लिहायला मदत करायचा. कधी कधी एखादं उत्तर राहून जायचं, पण ऑब्व्हियसली ते ऑप्शनल असायचं. मग आता हे कसं शक्य झालं, तर हे शक्य झालं प्रॅक्टिसमुळे. सगळ्यात महत्त्वाची टिप आहे ती म्हणजे प्रॅक्टिस करणं. आणि अर्थात तुम्ही लगेच एका दिवसामध्ये फास्ट लिहायला तुम्हाला नाही येणार आहे, त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. मग प्रॅक्टिस कशी करायची, तर यासाठी काय काय करायचं हेच आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. सो लेट अस सी. मित्रांनो, तुम्ही जर 12वीची किंवा 10वीची बोर्ड परीक्षा देणार असेल तर तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत ज्या मी माझ्या बोर्ड एक्झाममध्ये फॉलो केल्या होत्या. सो त्या सगळ्या टिप्स तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचे. आता
आता प्रॅक्टिसमध्ये नेमकं काय काय करायचं, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण पहिली गोष्ट ऑलरेडी पाहिली आहे, माइंडसेट. ही सगळ्यात मेन गोष्ट आहे किंवा मेन घटक आहे की आपला माइंडसेट तसा असला पाहिजे की मला माझा पेपर वेळेच्या आधीच पूर्ण करायचा आहे. सपोज पेपर 3 तासांचा असेल तर माझा पेपर हा 2.5 तासातच कंप्लीट झाला पाहिजे. चांगलं हँडरायटिंग काढून ते पण सगळे प्रश्न सॉल्व्ह करून. इव्हन तुम्ही माझ्यासारखे ऑप्शनचे प्रश्न नसेल सोडवणार, इट्स ओके, इट्स फाईन, इट्स नॉट कंपल्शन. बट तरीही तुमचा पूर्ण पेपर हा शक्यतो 2.5 तासामध्येच पूर्ण करायचा प्रयत्न करायचा आहे. कारण तुम्ही जेव्हा टार्गेट ठेवाल की मला 2.5 तासामध्ये कंप्लीट करायचं आहे, तेव्हा ॲटलिस्ट तो 2 तास 40 मिनिटामध्ये तरी पूर्ण होईल. मग उरलेली 20 मिनिटं तुम्हाला मी काय चुकीचं लिहिलं आहे का, कुठे काना मात्रा वेलांटी काही राहिलं आहे का, कुठे महत्त्वाच्या शब्दांच्या खाली अंडरलाईन करायचं आहे का, कुठे अजून काय डेकोरेशन लाईन वगैरे काय ड्रॉ करायची आहे का, हे सगळं तुम्ही उरलेल्या 20 मिनिटांमध्ये करू शकता. आणि दुसरी टिप आहे ती म्हणजे यूज स्टॉप वॉच मेथड. आता हे नेमकं काय आहे की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही कधी पण काही पण लिहाल. आता अर्थात तुमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे, कारण माझ्याकडे जो काय ऑडियन्स आहे तो मोस्टली 10वी 12वी आणि 11वी म्हणजे या रेंजमधला आहे. सो तुमच्याकडे आता तेवढा वेळ नाही की काहीतरी पॅरेग्राफ घ्याल ते लिहित बसाल 10-15 मिनिटाचा वेळ लावून, एवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. मग काय करायचं आहे, तुमच्याकडे आता प्रॅक्टिकल्स आहेत, ठीक आहे, तुम्हाला आता प्रॅक्टिकल्स लिहायचे आहेत किंवा तुम्हाला आता पेपर सॉल्व्ह करायचे आहेत, तर वेळ लावून ठेवा की तुम्हाला तुमचं स्पीड तुम्हाला आता साधारणतः माहिती असेल की मला 1 पान लिहायला किती वेळ लागतोय, मला 2 पानं लिहायला किती वेळ लागतोय, ठीक आहे. सो आयडियली कन्सिडर करूया की तुम्हाला 1 पान लिहायला 5 ते 7 मिनिटं लागत आहेत, पूर्ण 1 पान लिहायला 5 ते 6 मिनिटं लागत आहेत. तर तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल्स लिहिणार तेव्हा सगळ्यात पहिलं पान हे 7 मिनिटं वेळ लावून लिहा. सिमिलरली तेवढंच राईटअप असताना दुसरं पान 6 मिनिटं वेळ लावून लिहा. तिसरं पान 5 मिनिटं वेळ लावून लिहा. 5 मिनिटं इज इनफ, त्याच्या खाली जाऊ नका कारण अक्षर बिघडेल. सो तुम्हाला असं करत करत तुमची एक स्पीड जी आहे ती वाढवायची आहे आणि तुमच्याकडे हाच वेळ आहे स्पीड वाढवायला. तुम्ही डिसेंबर नंतर जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये स्पीड वाढवत नाही बसू शकत, कारण तुमच्याकडे आता लिहायचं काम आहे, तुमच्याकडे आता प्रॅक्टिकल्स आहेत आणि तुम्हाला काही पण करून त्या लवकर करायच्या आहेत. मग ती तुम्ही बोर्डाची प्रॅक्टिस आत्ताच करायला घ्या ना, म्हणजे तुमची प्रॅक्टिस पण होईल फास्ट लिहायची, राईटअप पण लिहून होईल आणि ठीक आहे डबल फायदा आपल्याकडे असेल. ते सगळं तुम्हाला ट्राय करायचं आहे की तुमचं जे काय मॅक्सिमम तुम्ही खेचू शकता की किती कमी टाईममध्ये आपल्याला ते कंप्लीट करता येईल ते तुम्हाला करायचं आहे, ठीक आहे. सो ही होती पहिली मेथड आणि त्यासाठी तुम्ही स्टॉपवॉच वापरा किंवा साधं वॉच काही पण वापरा, जेणेकरून तुम्हाला तुमचं स्वतःचा ट्रॅक ठेवता येईल की मला किती वेळ लागतो हे लिहायला, ठीक आहे. आफ्टर दॅट दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला हँडरायटिंग पण मेंटेन ठेवायचं आहे. कारण कधी कधी काय होतं की आपण बोर्डाचं पेपर लिहिताना सुरुवातीचं 1 2 ते 3 पानांचं हँडरायटिंग खूप छान मोत्यासारखं सुंदर असतं, पण हळूहळू ते हँडरायटिंग असं बिघडत जातं. मग शेवटच्या पानावरती खूप एकदम सगळ्यात सुंदर हँडरायटिंग असतं. तर असं नाही करायचं आहे. मग अगेन तुम्ही प्रॅक्टिसची सेमच मेथड वापरणार आहात की जे आपण प्रॅक्टिकल संदर्भात किंवा कुठल्याही राईटअपसाठी करणार आहोत. तुम्ही जेव्हा 5 मिनिटामध्ये ते पूर्ण लिहिणार आहात तेव्हा ट्राय करा की पहिल्या ओळीवरती ज्याप्रमाणे हँडरायटिंग आहे ते शेवटच्या ओळीपर्यंत असलं पाहिजे आणि इट्स नॉट रिक्वायर्ड की खूपच सुंदर असलं पाहिजे. बोर्डच्या एक्झामसाठी एक वाचनीय हँडरायटिंग असलं पाहिजे, म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही तो डब्ल्यू लिहिलाय की व्ही लिहिलाय, तुम्ही तो ए लिहिलाय की ओ लिहिलाय की ई लिहिलाय की डी लिहिलाय हे ॲटलिस्ट कळलं पाहिजे. इतपत तुमचं हँडरायटिंग छान असलं तरी पण चालेल. मराठीमध्ये असेल तर तो ब लिहिलाय की व लिहिलाय, अजून जे काही सिमिलर अक्षरं आहेत म लिहिलाय की भ लिहिलाय वगैरे हे इतपत जर ओळखता येत असेल समोरच्या व्यक्तीला तर तुमचं हँडरायटिंग वाचनीय आहे आणि तेवढं असेल तरी पण चालेल, ठीक आहे. पण शक्यतो थोडंसं सुंदर ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आपला पॉईंट आहे ते म्हणजे यूज लाईट पेन. लाईट म्हणजे उठायला लाईट नाही तर वजनाला लाईट पेन. आता लाईट पेन का वापरायचा आहे, कारण तुम्ही जर हेवी पेन वापरला तर तो पटपट आपला हात काय होतं हळूहळू दुखायला लागतो आणि हाताला तो पेन तितक्या फास्टली लाईटली किंवा स्मूथली उचलता येत नाही. मग त्यासाठी जो काही हलका पेन असेल तो तुम्ही यूज करू शकता. हलका म्हणजे इन द सेन्स कुठलाही, फॉर एक्झाम्पल ज्याची बॉडी प्लास्टिकची असेल, शक्यतो मेटलची बॉडीवाले पेन थोडेसे हेवी असतात, बट तुम्हाला जर त्याने लिहायची सवय असेल तर अर्थात ती सवय आता मोडू नका कारण एक्झाम जवळ आली आहे. सो तुम्ही त्याच पेननी कंटिन्यू करू शकता. पण तुमचं असं असेल की तुम्ही पटापट अडॅप्ट होता कुठल्याही नवीन सवयीला तर तुम्ही पेन शक्यतो चेंज करू शकता. खूप जाडही नको पेन आणि खूप बारीक पण नको, अगदी बारीक पण नको की बोटं दुखतायत लिहिताना आणि अगदी जाड पण नको की पकडताच येत नाही आहे. साधारणतः कुठलाही पेन तुम्ही घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल सेलोग्रिपरचा पेन आहे, बरेच जण ते वापरतात, किंवा अगदी 2-3 रुपयाचा पेन पण तुम्हाला वापरता येत असेल तर, बोटं दुखत नसतील तर त्याने पण अक्षर खूप सुंदर येतं. साधारणतः आता 4 रुपयाला काहीतरी येतो. सो असा पेन पण तुम्ही घेऊ शकता. किंवा मॉन्टेक्सचा एक पेन येतो साधारणतः 10 रुपयापर्यंत, तर तो पण तुम्ही वापरू शकता. त्याची पण बॉडी परफेक्ट आहे, त्याला थोडीशी रबरची ग्रीप आहे पुढे आणि मेटल मेटल नाही प्लास्टिकची बॉडी आहे त्याची पण, ठीक आहे. सो असं कुठल्याही प्लास्टिकची बॉडी असणारा हलका पेन तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला पटापट लिहिता येईल आणि तुमचा वेळ त्याच्यामध्ये जाणार नाही. आफ्टर दॅट नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे आपली बोनस टिप, जी की आपण बोर्ड एक्झामसाठी पाहणार आहोत. सो तुम्ही कुठल्याही बोर्ड एक्झामसाठी असाल 10th किंवा 12th स्टँडर्डसाठी, मी माझ्या बोर्ड एक्झामसाठी काय केलं होतं ते तुम्ही फॉलो करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पहिली स्टेप मी काय केली होती, कुठला तरी एक पेपर तुम्ही घेऊ शकता. सपोज की तुम्ही मराठीचा पेपर घ्यायचा आहे.
सो बेसिकली मी काय केलं होतं की मराठीचा एक क्वेश्चन पेपर घेतला होता आणि त्या क्वेश्चन पेपरचे आन्सर्स असणारं एक कुठला तरी आन्सर शीटचा पेपर घेतला होता. म्हणजेच काय बेसिकली तुम्ही नवनीचे पेपर्स पाहिले असतील, त्याच्यामध्ये म्हणजे एक जो काही पेपर आहे PYQचा तो पूर्ण सोडवून दाखवलेला असतो. तर मी काय केलं, एक माझ्याकडची आन्सर शीट घेतली जी की ब्लँक आहे आणि एक नवनीतची आन्सर शीट की ज्याच्यावरती सगळं लिहिलं आहे आणि ऑब्व्हियसली एक क्वेश्चन पेपर. सो मी काय केलं, क्वेश्चन इथून वाचायचं, सेम आन्सर फक्त बघून लिहायचं, काही डोकं वापरायचं नाही आहे असं बघून लिहायचं आहे. असं करत करत पहिल्या प्रश्नाला मला हे लिहायला किती वेळ लागतो आहे, सपोज 5 मिनटं असतील, 10 मिनटं असतील. दुसऱ्या प्रश्नाचं सगळं उत्तर आहे असं बघून लिहायचं आहे, काही मी विचार नाही केला, काही डोकं लावलं नाही, काही नाही लावलं. फक्त एक आयडियल माझी उत्तरपत्रिका कशी असावी, माझं हँडरायटिंग कसं असावं, फक्त कंडिशन हे होती की मला 3 तासाच्या आत हा पेपर कंप्लीट करायचा आहे, कारण ऑब्व्हियसली आपल्याला बोर्डाला 3च तासांचा वेळ असतो. ठीक आहे. सो मी आहे असं आन्सर बघून लिहिलं. आता मी असं का केलं, म्हणजे याचा काहीच यूज नाही आहे ना, मी विचार करत नाही, काही नाही आहे असं आन्सर बघून लिहिते, याचा नेमका काय उपयोग आहे. पण हे करत असताना मी ते बाजूला टाईम लिहिते की मला हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघून लिहायला किती वेळ लागते. सपोज 5 मिनटं लागली असतील. दुसऱ्या प्रश्नाचं बघून इथे प्रश्न वाचायचा, पण हा प्रश्न वाचायचा आणि त्याचं मग बघून उत्तर लिहायचं. हे करायला सपोज मला 3 मिनटं लागले असतील सपोज. सो असं करत करत माझा पूर्ण पेपर लिहून झाला. ठीक आहे. बघूनच लिहिला आहे मी, अजिबात बिना बघता नाही लिहिलं आहे, बघूनच लिहिलं आहे. आणि असं करत करत सपोज की मला पूर्ण पेपर लिहायला 2 तास 40 मिनटं लागली आणि हा आयडियल टाईम आहे, एवढाच लागला. म्हणजे याचा अर्थ काय, मला एक लिमिट मिळालं की मला जर 2 तास 40 मिनटामध्ये पेपर सोडवायचा असेल तर अर्थातच आता मी बिना बघता सोडवायचा आहे पेपर. आता मला आन्सर्स माहिती नाही आहेत, माझ्याकडे नवीन पेपर आहे, तर आता तो नवीन पेपर जो आहे तर तो मला 2 तास 40 मिनटाच्या आत सोडवायचा आहे. मग यासाठी माझं टाईम मॅनेजमेंट काय असेल की बघून जेव्हा मी पेपर सोडवला तेव्हा आयडियली मला 5 मिनटं लागत आहेत, पण आता अर्थात मला ही 5 ची 6 मिनटं लागतील, कारण आता मी विचार करून स्वतः पेपर लिहिणार आहे. पुढे निबंध लिहायला कदाचित जास्त वेळ लागेल. सो असं करत करत असं जेव्हा मी पेपर सोडवला बिना बघता तेव्हा ह्या 3 तास साधारणतः 15 ते 20 मिनिटांमध्ये झाला, जो की ऑब्व्हियसली एक्सेप्टेबल नाही आहे, कारण पेपरला 3 तासांचा वेळ असतो. मग मला कळलं की माझं स्पीड वाढवलं पाहिजे. मग मी काय केलं की याला 5 मिनटं द्यायची, कितीही विचार करू दे, कसाही विचार करू दे, कुठूनही विचार करू दे, काय पण करू दे, पण मला हा पहिला प्रश्न 5 मिनिटातच सॉल्व्ह करायचा आहे. असं करत करत कधी कधी पेपर पूर्ण व्हायचा, कधी कधी पेपर अर्धवट राहायचा, पण असं करत करत शेवटपर्यंत म्हणजे प्रिलिम्स येईपर्यंत आणि हे सगळं मॅनेज होत होतं 2 तास 40 मिनिटामध्ये पूर्ण पेपर. उरलेली 20 मिनटं काही इम्पॉर्टंट पॉईंट्स खाली अंडरलाईन करणं असेल किंवा काही निबंधामध्ये काही पॉईंट्स अजून ॲड करणं असेल, काय करणं असेल, हे सगळे त्याच्यामध्ये 20 मिनटं जायची. आणि त्यासोबतच तुम्हाला माहिती असेल की जेव्हा बोर्डाचा पेपर असतो तेव्हा खूप साऱ्या फॉर्मॅलिटीज असतात. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही प्रत्येक वेळी सप्लिमेंट घेतलं की तुम्हाला त्याच्यावरती बारकोड लावायचं आहे, सगळं नाव गाव सगळं लिहायचं आहे, बारकोड लावायचं आहे. आफ्टर दॅट प्रत्येक वेळी तुमची जे काही इन्व्हिजिलेटर असेल तर ती साईन करायला येणार, ती किंवा ते जे काही असतील ते साईन करायला येणार. सो बेसिकली त्या प्रत्येक गोष्टीमध्ये खूप जास्त वेळ जातो. अटेंडन्स शीट येणार, त्याच्यामध्ये साईन करा. सो असं करत करत बोर्डाच्या पेपरला जरी 3 तासांचा वेळ असला तरी पण पहिली 10 मिनटं किंवा आदलीमधली असं मिळून पूर्ण 10 ते 15 मिनटं ह्याच सगळ्या गोष्टींमध्ये जातो. म्हणजे आयडियली तुम्हाला जो काही वेळ मिळतो तो 2 तास 40 मिनटं किंवा 2 तास 45 मिनटं एवढाच वेळ मिळतो. आणि जर 2 तासांचा पेपर असेल तर अजून कमी वेळ मिळतो. सो तुम्हाला एक आयडियल एस्टिमेट कळलं असेल की जर तुम्ही पेपर 2 तास 40 मिनिटाच्या आत पूर्ण नाही केला तर 100% तुमचा पेपर शिल्लक राहणार. आणि लँग्वेजेसमध्ये मराठीमध्ये इंग्लिशमध्ये असं खूप जास्त होतं, कारण खूप जास्त राईटअप असतं. सो तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे. तुम्ही जेव्हा हलक्यात घेता मराठीला किंवा इंग्लिशला तर ते तसं बरोबर नाही आहे, कारण इव्हन तुम्हाला ती लँग्वेज माहिती असली, तुम्हाला जरी ते लिहिता येत असलं तरी पण ते वेळेत लिहिणं महत्त्वाचं आहे. सो यासाठी मी काय केलं होतं की टाईम ठरवून घेतला होता. आणि हे टाईम पण लक्षात ठेवायची गरज नाही आहे. तुम्ही जेव्हा एक 5 ते 6 पेपर सोडवता, पहिला पेपर अर्थात मी बघून सोडवला आहे, कारण मला कळलं पाहिजे की मला किती वेळ लागतो आहे आणि माझ्याकडे एक लिमिट असले पाहिजे की मला पहिल्या पूर्ण प्रश्नाला 5 ते 10 जे काही मिनटं आहेत तेवढाच वेळ द्यायचा आहे, दुसऱ्या प्रश्नाला 10 ते 15 मिनटं वेळ द्यायचा आहे. आणि इव्हन जर मी विचार करत करत पहिल्या प्रश्नाला जास्त वेळ लावला तर मला दुसऱ्या कुठल्या तरी प्रश्नामध्ये तो वेळ कमी करायचा आहे. तर करत करत तुम्हाला मराठी, हिंदी, सायन्स जे काही 1-2 असेल हे सगळं मिळून तुम्हाला किती वेळ लागतो हे आधी फाइंड आउट करायचं आहे आणि मग ॲक्च्युअल पेपर किती मिनिटात सोडवायचं हे तुम्ही ठरवू शकता. सो अर्थात यासाठी वेळ लागणार आहे, प्रॅक्टिस खूप जास्त करावी लागणार आहे. तुमच्याकडे आता डिसेंबर आहे, जानेवारी आहे, 10वीला असाल तर फेब्रुवारी पण आहे. सो यासाठी 1 महिना पुरेसा आहे. सो तुमची एक्झाम जर मार्चमध्ये असेल तर फेब्रुवारीचं पूर्ण मंथ तुम्ही हे करू शकता, पण तुम्हाला दिवसात 1 ते 2 पेपर सॉल्व्ह करावे लागतील. मी तेच केलं होतं. एक मराठी, त्यासोबत एक सायन्स पार्ट 1, कारण मराठीला 3 तास लागतात, सायन्स मॅथ्सला पार्ट 1 पार्ट 2 असल्यामुळे 2-2 तासांचा वेळ लागतो. सो एका दिवसामध्ये 5 तासाचं पेपर सॉल्विंग मध्ये अर्थात तुम्ही गॅप ब्रेक घेऊ शकता, पण तेवढा तुमचा अभ्यास झाला असला पाहिजे की तुम्ही एका दिवसामध्ये 2 पेपर आरामात सॉल्व्ह करू शकता. कसंही जंबल करू शकता पेपर. नेक्स्ट टाईम सायन्स घ्या आणि भूगोल घ्या, कसंही जंबल करा, पण तुमचा
तुम्हाला ते पेपर सॉल्व करता आले पाहिजेत तेवढ्या वेळामध्ये, ठरलेल्या वेळामध्ये. तर कुठे तुम्ही तुमचे पेपर दिलेल्या टाईममध्ये सॉल्व करू शकता. जर 12th असेल तर तुमच्याकडे फेब्रुवारी महिना नाही आहे, कारण फेब्रुवारीमध्ये तुमचे एक्झाम्स असतात. सो जो काही उरलेला फेब्रुवारी आहे, हाफ फेब्रुवारी म्हणजे 20 डेजचा, आणि जानेवारीमधले एक 10 दिवस घेऊ शकता शेवटचे. असं करून तुम्ही कुठलेही एक पूर्ण महिना म्हणजे 30 दिवस असतील असं कुठलं तरी एक अरेंजमेंट करा आणि हे ट्राय करा प्रिलिम्ससाठी पण, जेणेकरून ती पण तुमची एक एक्झामप्रमाणेच होईल आणि तुम्हाला तिथे पण लक्षात येईल की नेमका किती वेळ आपल्याला एक्झामसाठी लागतोय आणि आपला पूर्ण पेपर होतोय का. ठीक आहे. जर पॉसिबल असेल तर प्लीज एक्स्ट्रा क्वेश्चन्स अटेम्प्ट करण्याचा पण प्रयत्न करा, कारण कधी कधी इवन आपण कितीही कॉन्फिडंट असलो की नाही हे उत्तर बरोबरच आहे, हे न्यूमेरिकल बरोबरच आहे, तरी पण ट्राय करा की तुम्ही थोडंफार तरी त्यातला एखादा ऑप्शनलचा थिअरी क्वेश्चन लिहून ठेवाल, कारण कधी कधी न्यूमेरिकलमध्ये एकदम बारीक सारीक चुका पण होतात ज्या अजिबात एक्सेप्टेबल नसतात, कारण त्याच्यामध्ये खूप सारे मार्क्स कट होऊ शकतात. इवन न्यूमेरिकल स्कोरिंग असतील, तुम्हाला गिवनचे मार्क्स मिळतात, तुम्हाला टू फाइंडचे फॉर्म्युला लिहिल्याचे मार्क्स मिळतात, जरी पण सोल्युशन इनकरेक्ट असेल तरी पण तरीसुद्धा ट्राय करा की तुम्हाला जर वेळ असेल किंवा वेळ असं ठेवाच बाजूला की ज्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा एखादा क्वेश्चन तर एक्स्ट्रा अटेम्प्ट करू शकता. सगळे करायची गरज नाही, पण एखादा एक्स्ट्रा क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. अर्थात मराठी आणि इंग्लिशमध्ये ते पॉसिबल नाही आहे, बट फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल, आणि जर 10th असाल तर इतर सगळे विषय असतील तर त्याच्यामध्ये हे पॉसिबल आहे. लँग्वेजेस सोडून तुम्ही सगळ्या विषयांसाठी हे ट्राय करू शकता, पण त्याच्या आधी जे ॲक्च्युअल क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करा त्यावेळेमध्ये, आणि मग जो काही एक्स्ट्रा इथे वेळ शिल्लक राहतो आहे तर त्यावेळेमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. इफ पॉसिबल थोडीशी जागा पण ठेवू शकता, जर अर्थात तुम्ही लिहिणारच असाल तर. जर तुम्हाला असं असेल की नाहीच लिहिता येते तर तुम्ही त्या पेजवरती आफ्टर एक्झाम म्हणजे पेपर सबमिट करायच्या आधी काट मारायला विसरू नका, कारण तसं ब्लँक पेज असं मध्ये मध्ये ठेवलेलं चालत नाही. जर इनकेस तुम्ही त्याच्यामध्ये काही लिहू नाही शकला उत्तर वगैरे तर ब्लँक पेजवरती असे काट मारा पेनाने किंवा पेन्सिलने. सो अशा पद्धतीने ही होती बोनस टिप. आय होप की तुम्हाला याच्यातून काहीतरी नवीन गोष्ट शिकायला मिळाली असेल. ही टिप नक्की फॉलो करा, कारण ही तुम्हाला बोर्ड एक्झामला नक्कीच हेल्पफुल राहील. आणि प्लीज स्वतःचं टाईम मॅनेजमेंट तयार करा तुमच्या स्वतःच्या हँडरायटिंगनुसार, की तुम्हाला हे लिहायला किती वेळ लागतो आहे तुमच्या स्वतःच्या स्पीडनुसार, आणि मग तुम्ही डिसाईड करा की पहिल्या प्रश्नाला मला किती वेळ द्यायचा आहे, आणि साधारणतः त्याच रेंजमध्ये 1-2 मिनटं पुढे मागे तेवढाच वेळ तुम्हाला त्या प्रश्नाला द्यावा लागेल, तरच तुमचा पेपर परफेक्ट वेळेमध्ये होईल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स, आणि प्लीज हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.